महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट तर्फे आयोजित शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक स्मृती व्याख्यानमाला रविवारी 17 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। 17, 18 आणि 19 रोजी दररोज सायंकाळी ठीक 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या एम्पी थिएटर मध्ये ही व्याख्यानमाला चालणार आहे। व्याख्यानमालेचे यंदाचं 27वं वर्ष असून यंदाच्याही वर्षी सोलापूरकरांना उत्तम व्याख्यानांची मेजवानी मिळणार आहे। व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प विद्या देवधर हैदराबाद या गुंफणार असून कायदे निर्मितीत स्त्रियांचं योगदान या विषयावर त्या मार्गदर्शन करतील। व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी राजेंद्र घाडगे सातारा, महाराणी ताराबाई वाटचाल आणि राजनैतिक धोरण या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देतील। तर कवी आणि अभ्यासक गोविंद काळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन या विषयावरील मार्गदर्शनानं शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचा समारोप होईल। सोलापूरकरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असं आवाहन लोणकरणजी जगन्नाथजी चंडक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. गिरीश चंडक यांनी यावेळी केलं। या पत्रकार परिषदेस लोणकरणजी जगन्नाथजी चंडक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. गिरीश चंडक, विश्वस्त किशोर चंडक, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडकबाळकर, उपाध्यक्ष दत्ता सुरवसे, प्रमुख कार्यवाह मारुती कटक 2, कार्यवाह राजेंद्र भोसले, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट जे कुलकर्णी आदी जण उपस्थित होते। या वर्षीचा मुख्य काम म्हणजे ते मनापासून गेल्या अनेक वर्षापासून माझ्या डोक्यात होतं की एक वर्ष आपण अनेक वेळा फक्त 3 स्त्रियांना वक्त्या म्हणून बोलवलं, परंतु यावेळेचे वक्ते सगळे पुरुष आहेत, पण विषय सगळे स्त्रियावरचे आहेत। आणि खास करून आपल्या इतिहासामध्ये स्त्रियांनी किती मोठे योगदान केलेलं आहे हे या 3 दिवसामध्ये निश्चितच सगळ्यांना कळेल। आणि खास करून मला असं म्हणायचं आहे की ताराराणी, महाराणी ताराराणी आणि अहिल्याबाई होळकर यांचं अतिशय उत्तुंग असं काम हे आपल्यासमोर खरंच आजच्या विद्यार्थ्यांना जर आपण विचारलं मुलांना तर या दोन्हींची नावं त्यांना लक्षात येणार नाही, पण त्यांचं कार्य जनतेसमोर यायला पाहिजे। किती कामं केलेली आहेत म्हणजे अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अहिल्याबाई होळकरांची कामं आहेत। 20 वर्ष जवळजवळ ताराराणींनी मराठी राज्य सांभाळलं औरंगजेब समोर असताना। हे कर्तृत्व सगळ्यांसमोर यावं या दृष्टीने आपण त्यांना बोलवतो। यावर्षी पहिला 17 तारखेला विद्याजी देवधर ह्या हैदराबादहून येणार आहेत। त्यांना विषय दिलेला आहे कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचं योगदान। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।